ओम श्री शनेश्वराय नमः. कुंभ राशींच्या भाग्यवान जातकांनो, उद्याचा शनिवार हा साधा शनिवार नाही. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी घालमेल सुरू आहे, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही, ज्या व्यक्तींवर तुम्ही जिव्हाळपाड विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीकडून अचानक दुरावास जाणवत आहे. त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता हळूहळू समोर येऊ लागणार आहे. कारण उद्याच्या शनिवारी शनी देवाची विशेष छाया तुमच्या राशीवर पडत आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीला इशारा देतो, तेव्हा तो आधी संकेत देतो, नंतर परिस्थिती बदलतो आणि शेवटी पूर्ण आयुष्यच उलथापालथ करून टाकतो. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण मध्येच सोडणाऱ्या अनेक लोकांना नंतर पश्चाताप झाला आहे. कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात सध्या दोन प्रकारच्या शक्ती काम करत आहेत. एक शक्ती तुम्हाला वर खेचत आहे, तर दुसरी शक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहे. तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसत असाल, पण आतून मात्र एक भीती सतत तुम्हाला खात आहे. काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना सतत मनात येत आहे. येथे गुरुजी म्हणतात, वत्सा, मनातील भीती ही केवळ भ्रम असते. ज्याच्या पाठीशी शनिदेवाचा न्याय असतो, त्याला जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती पराभूत करू शकत नाही. फक्त स्वतःच्या कर्मावर आणि ईश्वराच्या न्यायावर अढळ विश्वास ठेव, कारण भीती ही प्रगतीचा मार्ग रोखणारी सर्वात मोठी भिंत आहे. ती तोडून पुढे जाण्याचे धैर्य अंगी बाणावं. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तुम्ही अचानक काही विचित्र संकेत पाहिले असतील. रात्री झोप मोडणे, काळी सावली दिसल्यासारखे वाटणे, अचानक मन बेचैन होणे किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण सतत येणे, हे संकेत साधे नाहीत. शनिदेव अनेकदा थेट शिक्षा देत नाहीत, ते आधी माणसाला सावध करतात. आणि कुंभ राशींच्या काही लोकांनी जर हा इशारा वेळेत ओळखला नाही, तर येणारे दिवस खूप कठीण जाऊ शकतात. उद्याचा शनिवार विशेष का आहे माहिती आहे का? कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे, ज्यामुळे तुमच्या जवळच असलेली एक व्यक्ती अचानक आपला खरा चेहरा दाखवू शकते. ही व्यक्ती तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील किंवा खूप जवळची असू शकते. समोरून गोड बोलणारी पण मागून मत्सर करणारी ही व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून तुमच्या प्रगतीकडे जळत आहे. विशेषतः जर तुम्ही अलीकडे काही नवीन काम सुरू केले असेल, यूट्यूब, व्यवसाय, नोकरी किंवा पैशाबाबत काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता असेल, तर काही लोकांना ते सहन होत नाही आहे. त्यामुळे शनिदेव आता अशा लोकांचे मुखवटे काढण्याची तयारी करत आहेत. येथे गुरुजी म्हणतात, लक्षात ठेव, शत्रू हा नेहमी बाहेरचा नसतो. काही वेळा आपल्या सावलीत लपले लोक आपल्याला अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करतात. संकटाच्या वेळी शांत राहणे ही सर्वात मोठी रणनीती आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सत्य सूर्यासारखे तळपेल आणि खोट्या मुखवट्यांचा नाश होईल. तू फक्त शांत चित्ताने समोर येणाऱ्या सत्याचा स्वीकार कर. कुंभ राशींच्या अनेक लोकांच्या घरात सध्या पैशाची विचित्र स्थिती सुरू आहे. पैसा येतोय पण टिकत नाही. अचानक खर्च वाढत आहेत. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर खर्च होतोय. काही लोकांना कर्जाचा ताण वाढलेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानसिक थकवा. इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही, हा प्रश्न तुम्हाला आतून तोडत आहे. पण लक्षात ठेवा, शनिदेव कधीच मेहनती माणसाला कायम दुखात ठेवत नाहीत. ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत परीक्षा घेतात. आणि कुंभ राशींच्या अनेक लोकांची ही परीक्षा आता शेवटच्या टप्प्यात पोचली आहे. उद्याच्या शनिवारी सकाळपासूनच काही विचित्र घटना घडू शकतात. अचानक एखादा फोन येणे, जुनी अडकलेली बातमी मिळणे, एखाद्या व्यक्तीशी वाद होणे किंवा एखादी गुप्त गोष्ट समोर येणे, हे योग खूप प्रबळ आहेत. येथे गुरुजी म्हणतात, परीक्षेचा काळ हा माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच शनिदेवांची ही 7.5 किंवा दृष्टी तुला आयुष्यातील खऱ्या हिऱ्यांची पारख करून देत आहे. येणारा प्रत्येक अनुभव तुला यशाच्या एका नवीन शिखरावर नेऊन ठेवेल. म्हणून संयम सोडू नकोस. विशेषतः ज्यांच्या नावाची सुरुवात क, म, स, र किंवा त या अक्षराने होते, अशा लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. कारण भावनेच्या भरात घेतलेल्या एक चुकीचा निर्णय पुढे मोठा पश्चाताप देऊ शकतो. शनिदेव या काळात तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. जो शांत राहील तो जिंकेल. जो रागात निर्णय घेईल त्याला नुकसान सहन करावे लागेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबाबतही उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
काही कुंभ राशींच्या लोकांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची नजर लागलेली दिसते. सतत भांडणं, गैरसमज, संवाद कमी होणे हे संकेत साधे नाहीत. विशेष म्हणजे काही लोकांना जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल जाणवत आहे. पण घाबरू नका, कारण सत्य लपून राहत नाही. शनिदेव उशीर करतात पण न्याय नक्की देतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शांत राहा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मात्र उद्याचा शनिवार एक मोठा वळण घेऊन येऊ शकतो. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काही लोकांना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. विशेषतः जे लोक ऑनलाईन काम, सोशल मीडिया, बोलण्याचे काम, मार्केटिंग किंवा प्रवासाशी संबंधित काम करतात, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, तुमचे यश पाहून काही लोक आतून जळत आहेत. त्यामुळे प्रत्येक योजना सर्वांना सांगू नका. काही गोष्टी गुप्त ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडण्याआधीच काही लोक त्यावर काही नजर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या शनिवारी संध्याकाळी शक्य असेल तर जवळच्या हनुमान मंदिरात नक्की जा. कारण शनी आणि हनुमान यांचा संबंध खूप गूढ मानला जातो. मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, काळे तीळ अर्पण करा आणि मनातल्या मनात तुमची समस्या सांगा. विशेषतः ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि मंदिरातून परतताना मागे वळून पाहू नका. येथे गुरुजी म्हणतात, समर्पण आणि श्रद्धा जिथे असते तिथे संकट टिकत नाही. मारुतीरायाची भक्ती ही शनीच्या त्रासातून मुक्त होण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. तुझी दुःखे त्या चरणी अर्पण कर आणि निश्चित हो, उद्याची पहाड तुझ्यासाठी यशाचे आणि समाधानाचे नवीन किरण घेऊन येईल. काळ बदलणार आहे हे विसरू नकोस. अनेक लोकांना हा उपाय केल्यानंतर अचानक मानसिक शांतता मिळाल्याचा अनुभव आला आहे. पण लक्षात ठेवा, कुंभ राशींच्या जातकांनो, येणारे काही दिवस तुमच्या आयुष्याला एकतर खूप वर घेऊन जाणार आहेत किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर मोठा धक्का देणार आहेत. त्यामुळे सावध राहा, शांत राहा आणि शनिदेवावर विश्वास ठेवा. कारण जे आज तुमच्यावर हसत आहेत तेच लोक लवकर तुमच्या बदललेल्या नशिबाकडे पाहून थक्क होणार आहेत. कुंभ राशींच्या जातकांनो, उद्याच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी कायमच्या बदलायला सुरुवात होऊ शकते. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते त्यांनाच आता तुमची खरी ताकद दिसू लागेल. विशेष म्हणजे शनिदेव अशा लोकांना अचानक यश देतात ज्यांनी आयुष्यात खूप अपमान, संघर्ष आणि एकटेपणा सहन केलेला असतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू व्यर्थ गेलेले नाही. काही लोकांना पुढील 7 दिवसात पैशाबाबत मोठी बातमी मिळू शकते, तर काही लोकांच्या घरात अचानक शुभ कार्याची चर्चा सुरू होईल. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वांना सांगू नका. कारण तुमच्या जवळच अशी एक व्यक्ती आहे जी समोरून तुमचे भले बोलते पण मनातून तुमच्या प्रगतीवर जळत आहे. उद्याच्या शनिवारी जर अचानक काळा कुत्रा दिसला, मंदिराची घंटा ऐकू आली किंवा सकाळी उठल्यावर मन शांत वाटले, तर समजा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होण्याचे संकेत देत आहेत. आणि जर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकत असाल तर कदाचित हा योगायोग नाही, कदाचित शनिदेव तुम्हाला आधीच सावध करत आहेत. म्हणूनच उद्या कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, रागात निर्णय घेऊ नका आणि रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा नक्की म्हणा. कारण संकट कितीही मोठं असलं तरी भक्तीसमोर प्रत्येक वादळ शांत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य आणि गुप्त संकेतासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शनिदेव.